सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 41वी. गोष्टीचं नाव आहे भस्ममय मूर्ती. नमस्कार श्रोतेहो. आज आपण श्यामची आई या पुस्तकातील भस्ममय मूर्ती ही कथा पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, का रे नाही भेटायला आलास तू मला? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी तू रागावून गेलास. अजून तुझा राग माझ्यावरचा गेला नाही का? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे कसा नाही जात? ये मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून श्यामला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना असे त्याच्या मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो असे त्यास वाटे. परंतु किती दूर जावयाचे? 2 दिवस जावयाला लागले असते. आगं गाडी, आगं बोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास आहे तो. मला वाईट वाटत होते. जीवाला माझ्या चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे असे मला वाटे, परंतु पैसे कुठे होते माझ्याजवळ? आता मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम होते, जितकी भक्ती होती, तितकीच भक्ती व प्रेम नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. युवन वयन वयन युयन असे आम्ही कितीदा म्हणावयाचो. माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपया. देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दुःख न बोलतानाही समजते. नामदेवाला माझे सुख आणि दुःख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचित असे. जणू आम्ही एकमेकांचे रूपेच होतो. जणू 2 कुंडीत एक मन होते. जणू मनाने आणि हृदयाने आम्ही जुळलेलो होतो. नामदेव, मला घरी जावेसे वाटते रे. माझी आई फार आजारी आहे असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे, मी म्हटले. मग जा, भेटून ये, नामदेव म्हणाला. आईला डोळे भरून पाहून येईन, पण पैसे? मी म्हटले. काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू तुझ्यासाठीच आली आहे. 10 रुपये आहेत, तुला पुरतील. आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग तिला. जा, नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवायस आला. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते. पत्र लगेच पाठव बरे श्याम, नामदेव म्हणाला. होय, मी म्हटले. तुझ्याबरोबर मीही आलो असतो, पण पैसे नाही, तो म्हणाला. तू माझ्याबरोबर आहेसच, मी म्हटले. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाला. गाडी सुटली व डोळ्यातून पाझर सुटले. शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रू सिंचन करीत मी जात होतो. बोरीबंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल हे मी वाचित होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार हो? माझ्याजवळ अश्रूंशिवाय तिला द्यावयास तरी काय आहे? काहीच नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे.
या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदय सागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रंगून गेलो होतो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता. हरणे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरणे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखीन 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोळेच असे तिचे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो. हरणे बंदरात आले. पाडाव बोटीजवळ आले. त्यात माणसे उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणीतरी माझ्याकडे पाहत होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे लक्ष माझ्याकडे होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती बरं? पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपाझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या दृष्टीस कोण पडले? मावशी. माझ्या दृष्टीस मावशी, माझी मावशी दृष्टीस पडली. मावशी, तू इकडे कुठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते, असे मी विचारले. मावशीच्या गंगा यमुनाने उत्तर दिले. मावशी बोलत का नाहीस? मी काकुळतीने मावशीला विचारले. श्याम, तुझी आई माझी अक्का देवाजवळ गेली हो, ती म्हणाली. माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते. मला बोलावलेत का ग नाही? मला स्वप्न पडले म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कुठची आई? कायमची अंतरली आई, असे म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती ती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे अजून हट्टीच आहे. श्याम, 2 दिवसात अक्का जाईल असे वाटले नव्हते. मी तुला बोलवायचे ठरविले, परंतु त्याच दिवशी अक्का गेली. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हाला. अक्काने तुम्हाला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी किती रडशील? मावशी मला समजावीत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखे ठेवीन, असे मी मनात म्हणे. परंतु आता मी कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर मी कशाला शिकू? मी म्हणालो. तुझ्या भावांसाठी, तुझ्या वडिलांसाठी, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ना, ते जगाला दे. जगातील दुःखी मातांना दे, मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली. श्रोते हो, मी आजची कथा इथपर्यंत पूर्ण करते. कथेचा पुढील भाग आपण नंतरच्या भागात पाहूया.